सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वात पुण्यदायी महिन्यापैकी एक मानला जाणारा वैशाख महिना नेमका इतका खास का आहे माहिती आहे का? स्नान, दान, जप, तप आणि भगवान विष्णूची कृपा मिळवून देणारा हा पवित्र महिना भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक भक्त ह्या महिन्याची वाट बघतो. अक्षय पुण्य देणारा, भगवान विष्णूला प्रिय आणि स्नान दानासाठी श्रेष्ठ मानला जाणारा वैशाख महिना हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा आहे. चला जाणून घेऊया. वैशाख महिन्याचे महत्त्व मुख्यतः स्कंद पुराणामध्ये सविस्तर सांगितलेले आहे. विशेषतः वैशाख मास महात्म्य असा स्वतंत्र विभाग स्कंद पुराणात आढळतो. त्याचबरोबर पद्मपुराणातही वैशाख महिन्याचे पुण्य, दान, स्नान विशेष महत्त्व वर्णन केलेले आहे. वैशाख महिन्याला माधव मास असेही म्हणतात, कारण माधव हे भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्ण यांचे एक नाव मानले आहे आणि हा महिना त्यांना अतिशय प्रिय आहे समजला जातो. काही धार्मिक ग्रंथामध्ये स्कंद पुराणामध्ये वैशाखाला माधव महिना म्हटल्याचा उल्लेखही आढळतो. वैशाख महिना म्हणजे केवळ दिनदर्शिकेतील एक महिना नाहीये, तो आहे शरीर, मन, आत्मा शुद्ध करण्याची एक सुंदर संधी. हा महिना आपल्याला भक्ती, सेवा, दया, संयम आणि सत्कर्म करण्याची आठवण करून देतो. आपल्याला प्रश्न पडतो, हा वैशाख महिना इतका महत्त्वाचा का मानला जातो? याचं उत्तर आहे, वैशाख महिना विशेष मानण्यामागे अनेक धार्मिक कारण सांगितले जातात. हा महिना भगवान विष्णूला प्रिय मानला जातो. काही ठिकाणी हा महिना धर्म, पुण्य, मोक्षाचा मार्ग दाखवणारा महिना असंही म्हटलेलं आहे. ह्या महिन्यामध्ये आपण काय करावे आपली, तर आपण सकाळी लवकर उठून स्नान करावं, देवार्चना करावी, तुळशी पूजन करावं, मंत्र जप, अन्नदान, जलदान, पंखे, वस्त्र, फळ किंवा इतर उपयुक्त वस्तूचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानलेलं आहे. विशेष म्हणजे उष्णतेचा काळ असल्यामुळे पाण्याचे दान करणं आणि तहानलेल्या जीवांना पाणी देणं हे अत्यंत श्रेष्ठ कर्म मानलेले आहे. आपण ठिकठिकाणी बघतो उन्हाळ्यामध्ये पाणपोळ्या रस्त्यावर लावलेले असतात. ते कारण काय की पाण्याचं दान, जलदान करण्यासाठी. वैशाख महिना आपल्याला शिकवतो की देवभक्तीबरोबरच जीवमात्रावरही दया आणि सेवाभाव तितकाच महत्त्वाचा आहे. धर्मग्रंथामध्ये वैशाख महिन्यातील प्रातस्नानाला खूप महत्त्व दिलेले आहे. म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करणं. पहाटे उठून स्नान केल्याने काय होते? शरीर शुद्ध होते, मन शांत होते, देव अर्चनेसाठी शुद्धता प्राप्त होते असं मानलेलं आहे. पूर्वीच्या काही लोक नदी, सरोवर, तळे किंवा तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करत, पण आजच्या काळात घरी शुद्ध भावनेने स्नान करूनही देवाचे स्मरण करता येते. मुख्य गोष्ट म्हणजे काय? मनातील भक्ती भाव हाच असं म्हटलं जातं. म्हणतात की वैशाखातील सकाळचे स्नान हे केवळ शारीरिक स्वच्छतेसाठी नाही, आत्मिक शुद्धतेसाठी महत्त्वाचे आहे. स्नानानंतर आपण भगवान विष्णू, तुळस, सूर्यदेव म्हणजे सूर्यदेवाला जल देणं, अर्घ्य देणं, इष्टदेवीची पूजा अर्चना करणे अधिक शुभ मानले जाते. दान धर्मामध्ये वैशाखातील विशेष महत्त्व आहे. हा महिना म्हटला की दान हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे या महिन्यात जलदान, अन्नदान, शीतल वस्तू म्हणजे थंड प्रकारचे वस्तूचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले आहे. आता उदाहरणार्थ काय? गरजू लोकांना पिण्याचे पाणी देणे, रस्त्यावर पाणपोई लावणे, पक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे, गायी जनावरांना पाणी देणे, गरजूंना ताक, सरबत, फळे किंवा अन्नदान करणे ही अतिशय महत्त्वाचे हे सांगितलेले दान. जेव्हा ह्या महिन्यात केलेलं दान एक फक्त परंपरा म्हणून नाही आहे, दुसऱ्याच्या दुःखात सहभाग घेऊन मदत करण्याची भावना म्हणून केले पाहिजे. जेव्हा दानामागे करुणा आणि निस्वार्थ भाव असतो तेव्हा त्या दानाचे महत्त्व अधिक वाढते. वैशाख महिन्यात येणारे आपण प्रमुख सण व्रत बघूयात कोणते कोणते आहेत. तर अक्षय तृतीया, वैशाख शुक्ल तृतीयेला, परशुराम जयंती, अनेक ठिकाणी अक्षय तृतीयेलाच ही तिथी करतात परशुरामाची जयंती, आदि शंकराचार्य जयंती, गंगा सप्तमी, मोहिनी एकादशी, नरसिंह जयंती म्हणजे नरसिंहाचे नवरात्र पण याच महिन्यात असतात, कूर्म जयंती असते, वैशाख पौर्णिमा सुद्धा असते, अपरा एकादशी, शनी जयंती या महिन्यात असते. वैशाख महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असा पवित्र, पुण्यदायी आणि भक्तिमय
वैशाख महिना, ज्यात स्नान, दान, जप, पूजा अर्चना आणि सेवेला विशेष असे महत्त्व आहे. या महिन्यात केलेली भक्ती मनाला शांती देते. सत्कर्म जीवनाला पुण्याचा आधार देते. म्हणूनच वैशाख महिना हा केवळ एक महिना तर आहेच आहे, त्यासोबत पवित्र असा महिना आहे, त्यासोबत आत्मशुद्धी, भक्ती आणि पुण्यसंचयाची सुंदर संधी आहे. वैशाख महिना आपल्याला फक्त देव अर्चना शिकवत नाही, तो दया, सेवा, संयम, शुद्ध आचरण आणि परोपकार याचाही संदेश देतो. या महिन्यात तहानलेल्या जीवाला पाणी देणे, गरजूंना अन्नदान करणे, पक्षासाठी पाण्याची व्यवस्था करणे, देवाचे नामस्मरण करणे, तुळशी पूजन अर्चन करणे, विष्णू भक्ती करणे ही सर्व कर्म अत्यंत पुण्यदायी मानली जातात. आपण चैत्रागोळीचं हळदी कुंकू करतो तेव्हा सुद्धा आपण थंड पदार्थच, थंड पेयच देतो सुवासिनीला. पने किंवा लिंबू सरबत, आंब्याचा रस किंवा आईस्क्रीम असे थंड, म्हणजे ह्या महिन्यात शीतल वस्तूचं दान करणं हे खूप असं महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ते शुभ फळ देतं आपल्याला. ते आजच्या धावपळीच्या जीवनातही वैशाख महिना आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतो. मन शुद्ध करायला, वाईट विचार दूर करायला, चांगले संकल्प करायला आणि भक्तीचा मार्ग स्वीकारायला प्रेरणा देतो. म्हणूनच हा महिना केवळ धार्मिक विधीसाठी तर आहेच आहे, त्यासोबत तो आपल्या जीवनाला सात्विकतेकडे नेणारा एक सुंदर आध्यात्मिक उत्सव आहे. भक्ती, शांती आणि मंगलतेने भरलेला शुभ माधव मास.